आत्ताच बोललो ना, टेस्ला प्रकल्प असेल, पाणबुडी प्रकल्प असेल, त्याच्या आधीचे प्रकल्प असतील, डायमंड मार्केट असेल, असे अनेक प्रकल्प आमच्या डोळ्यासमोर घेऊन जात असताना हे सरकार, एक मुख्यमंत्री, त्यांचे 2 उपमुख्यमंत्री हे डोळ्यावर कातडं आणि तोंडाला कुलूप लावून बसलेले आहेत. इतकं नामर्द सरकार या महाराष्ट्रात कधी आलं नव्हतं आणि इतिहासात किंवा भविष्यात कधी येणार नाही. या महाराष्ट्राचा रोजगार ओरबडून नेला जातो आहे. आम्ही परवाही म्हणालो पुण्याच्या सभेत, तुम्हाला गुजरात सोन्यानं मडवायचं आहे तर मडवा, आमची काय हरकत नाही, पण त्यासाठी महाराष्ट्र का लुटताय? महाराष्ट्र लुटता यावा म्हणून उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं गेलं, आमदार फोडले गेले, खासदार फोडले गेले. हे फक्त मुंबई आणि महाराष्ट्राची लूट व्हावी म्हणूनच करण्यात आलं. सर, उद्धव ठाकरे आणि शरद पवार राजकीय अस्तित्वासाठी लढत आहेत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. ठीक आहे, बोलू द्या. डॉक्टर आंबेडकरांचे नातू आहेत, बोलू द्या. सर पुढारीच्या ओपन फोरममध्ये किरीट सोमय्या होते आणि त्यांनी ओपन फोरममध्ये एक गौप्यस्फोट केलेला आहे की आमचा हेतू साधण्यासाठी आमच्या सरकारमधील काही नेते आहेत जे घोटाळेबाज आहेत, त्यांच्यामुळे आम्हाला गप्प बसावं लागतं, असं किरीट सोमय्या स्वतः म्हणतात. ठीक आहे, मी काय बोलणार त्याच्यावर, त्यानेच उत्तर दिलं आहे ना त्याचं. सर, आपने कहा कि महाराष्ट्र को लूटा जा रहा है, यहाँ से जो प्रकल्प हैं गुजरात में जा रहे हैं, क्या कहना चाहिए? देखिए, मैं इतना ही कहूँगा कि पूरा देश एक है, विकास देश का होना चाहिए. प्रधानमंत्री पूरे देश के होते हैं, प्रधानमंत्री या गृहमंत्री पूरा देश का होता है. लेकिन जिस तरह से महाराष्ट्र से हो या और भी राज्यों से बड़ी बड़ी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.